मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. मित्रांनो, माझं नाव विनोद आहे आणि ही घटना काही वर्षापूर्वी माझ्यासोबत घडली आहे. मी मूळचा पुण्याचाच. मी वडिलांना खूप समजवलं, अहो तिकडं घर घेऊ नका, खूप विचित्र परिसर आहे तो. पण माझे वडील कधी कोणाच्या ऐकणारे नव्हते, कारण ते खूपच हट्टी स्वभावाचे होते. घेतलेला निर्णय ते पूर्ण करायचेच. वडील एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याने काही पैसे त्यांच्याकडे होते आणि काही गावाकडून आजी आजोबांकडून घेतले होते. रविवारचा दिवस होता. वडिलांना कंपनीतून सुट्टी होती आणि कोणालाच न विचारता ते नवीन घर बघायला गेले आणि त्यांना ते नवीन घर खूपच आवडलं आणि त्यांनी काही विचार न करता सरळ त्या घर मालकाला कळवून ते घर विकतही घेतले आणि तिथून सरळ घरी आले आणि आम्हा सर्वांनाही कळवले. आई तर डोक्यालाच हात लावून बसली, कारण आईला आणि मला मुळीच वडिलांचा हा निर्णय आवडला नव्हता. ते घर खूपच मोठं होतं आणि त्यातच एवढ्या महागाईच्या काळात ते खूपच कमी किमतीत आम्हाला मिळालं होतं. म्हणून वडिलांनी तो तसा तात्काळ निर्णय घेतला होता. पण कधीही कोणताही घाईघाईचा निर्णय चुकीचा ठरतो, ते मात्र खरं आहे. आणि तसंच काहीसं आमच्यासोबतही घडलं होतं. आता वडिलांनी घर घेतलं म्हटल्यावर आम्ही आता काहीही करू शकत नव्हतो. म्हणून वडिलांनी घेतलेल्या त्या निर्णयाला शेवटी मी आणि माझ्या आईने मान्यता दिलीच. आता त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी आम्हा दोघांना, म्हणजेच आई आणि मला, ते नवीन घर दाखवायला नेले. मला तो परिसर माहीत होता, पण नेमकं घर कुठं घेतलं आहे ते मला माहीत नव्हते. वडिलांनी आम्हा दोघांना रिक्षा करून त्या घरापर्यंत नेले. जेव्हा आईने आणि मी ते घर बघितले तर आमचे मन खूपच शांत झाले. एवढे मोठे आणि चांगले घर आम्हाला एवढ्या कमी पैशात मिळाले होते, म्हणून माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी ते एक आश्चर्यच होते. आम्ही आता त्या नवीन घेतलेल्या घरात प्रवेश केला. खूप मोठं घर होतं ते, पण आतमधून बघितले तर त्या घराच्या भिंतांवरून असं वाटत होतं कित्येक दिवसाचं हे घर बंद असावं. पण असो, कित्येक दिवसांपासून कोणाचा वापर नसल्याने ते घर आतून तसं वाटत असेल असा मीही विचार केला आणि माझ्या आईनेही. आणि त्या दिवशी ते घर बघून झाल्यावर आम्ही घरी परतलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या नवीन घराची साफसफाई करून आम्ही त्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. बघता बघता रात्रीचे 8 वाजले आणि आम्ही शेवटी त्या नवीन घरात शिफ्ट झालो. आणि त्या दिवसपासून आमचे उलटे दिवस सुरू झाले. वडील एका प्रायव्हेट कंपनीत असल्यामुळे कधीकधी नाईट शिफ्ट असल्यावर रात्रीला घरून जावे लागत असे आणि कधीकधी शिफ्ट बदल असल्यावर रात्री अपरात्री घरी यावे लागत असे. आणि माझी आई घरीच असायची. मी कधीकधी मित्रांसोबत बाहेर असायचो. कधी घरी यायला वेळच व्हायचा आणि कधीकधी माझ्या वैयक्तिक खर्चासाठी मी माझ्या मित्राच्या कपड्याच्या शॉपवर कामही करायचो. मला कामाची सवय लागली पाहिजे असे वडील मला सतत म्हणायचे, म्हणून मीही कधीकधी तिथं त्या माझ्या मित्राच्या कपड्याच्या दुकानावर काम करायचो. एका दिवशी माझे वडील नाईट शिफ्टला कामावर गेलेले होते. मी अचानकच साधारण रात्री 11 ते 12ला घरी आलो. आई तिच्या रूममध्ये झोपलेली होती आणि मी जाऊन माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर माझ्या पायाखालची चांगली जमीन सरकली. मी माझ्या डोळ्याने बघितले. माझ्या बेडवर साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस बसलेला होता. माझ्या पूर्ण अंगाचा थरकाप उडाला. मी भीतीने चांगलाच थरथरू लागलो. माझ्या पूर्ण शरीराला सरकन घाम फुटला होता. म्हणून पळतच घाबरत माझ्या वडिलांच्या रूममध्ये गेलो. वडिलांच्या रूममध्ये आई झोपलेली होती. मी लगेच माझ्या आईला उठवले. आईही लगेच उठली आणि मला म्हणाली, अरे काय झालं तुला, एवढा का घाबरलास? माझ्या आईने मला ग्लास भरून पाणी दिले. मी आता थोडा शांत झालो होतो, म्हणून मी माझ्या आईला लगेच म्हणालो, अगं माझे वडील कुठे आहे? तर माझी आई मला म्हणाली, अरे ते तर कामावर गेलेत, त्यांची आज नाईट शिफ्ट होती ना, काय झालं मला सांग तर. मी आईला घाबरतच सांगू लागलो, अगं मग माझ्या रूममध्ये कोण होतं? तर आई उत्तर देत म्हणाली, अरे तुला काहीतरी भास झाला असेल, चल आपण जाऊन बघूया कोण आहे ते. आता मी आणि माझी आई माझ्या रूममध्ये येऊन पोहोचलो तर माझ्या रूममधील बेडवर कोणीच नव्हते. म्हणून आई मला लगेच म्हणाली, अरे बघ तुझ्या रूममध्ये कोणीच नाही, तुलाच कदाचित काहीतरी भास झाला असेल. मी माझ्या डोळ्याने स्पष्ट बघितले होते, रूममध्ये बेडवर कोणीतरी बसलेलं होतं. मी आता चांगलाच विचारात पडलो होतो आणि त्या रात्री मी त्याच विचारात झोपी गेलो.
सकाळचे 6 वाजले. माझे वडील नाईट शिफ्ट करून घरी आले. रात्री माझ्यासोबत घडलेला प्रकार मी माझ्या वडिलांना सांगितला तर आई आणि वडील माझ्यावरच हसायला लागले आणि म्हणाले, अरे तशा गोष्टी घडणं शक्य नाही बाळा, तुला काहीतरी भास झाला असेल. आणि त्या गोष्टीबद्दल माझी समजूत काढली. म्हणून मीही त्या घडलेल्या गोष्टींना नजरअंदाज केले. पण त्याच्याच 2 दिवसाने मी साधारण माझ्या मित्रांमध्ये फिरून रात्री 8 वाजता घरी आलो. रविवारचा दिवस असल्याने वडीलही घरीच होते. काही गप्पा गोष्टी करत ते घराच्या हॉलमध्ये बसलेले होते. मी त्यांच्यासोबत 2 शब्द बोलून लगेच माझ्या रूममध्ये गेलो आणि रूममधील TV चालू केली आणि वेळ घालवण्यासाठी TV बघू लागलो. आणि अचानकच माझ्या रूमची खिडकी कोणीतरी ठोठवली असावी असा आवाज आला. मला वाटलं कदाचित TV चालू असलेल्या मालिकेमध्येच तो आवाज आला असेल, म्हणून मी एवढे काही लक्ष दिले नाही आणि TV चालू असलेल्या मालिकेला लक्षपूर्वक बघू लागलो. आणि त्यातच माझ्या डोक्याला माझ्या मागे उभं राहून कोणीतरी स्पर्श केला असे आता मला अचानकच जाणवले. मी काहीसा घाबरलोच. रात्रीचे 9 वाजले होते. म्हणून आई आणि वडिलांनी मला जेवण करायला आवाज दिला. मी साधारण रात्रीच्या 10 वाजता जेवण वगैरे करून माझ्या रूममध्ये आलो आणि झोपी गेलो. साधारण 1 ते 1.5 तास मी चांगला झोपलो असेल. पण माझ्या रूममध्ये काहीतरी हालचाल झाली म्हणून मला जाग आली. जणू माझ्या रूममध्ये कोणीतरी आलाय. म्हणून मी लगेच माझे डोळे उघडून बघितले तर समोर जो नजारा होता तो खूपच विचित्र आणि किळसवाना होता. तोच माणूस जो मला त्या दिवशी माझ्या बेडवर बसलेला दिसला होता तोच माझ्या काही अंतरावर उभा होता. म्हणून मी जोरात किंचाळलो आणि बेडवर असलेल्या माझ्या टीव्हीचा रिमोट त्या माणसाच्या दिशेने मारून फेकला. मी एवढ्या जोरात किंचाळलो होतो की आई वडील माझ्या रूममध्ये काही वेळातच येऊन पोहोचले. मी पूर्ण घामाने मागून गेलो होतो. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. आई वडील मला विचारू लागले, अरे बाळा काय झालं, काय एवढा घाबरलास? मी घाबरतच आणि श्वास फुलवत आई वडिलांना घडलेला पूर्ण प्रकार सांगितला. पण एवढं घडूनही ते माझ्यावर मुळीच विश्वास ठेवत नव्हते. आणि असेच काही दिवस उलटून गेले. मी घराच्या हॉलमध्ये भीतीच्या कारणाने रात्री झोपू लागलो. आणि तशाच काही विचित्र घटना माझ्या आईसोबतही घडू लागल्या. त्या दिवशी रात्रीचे साधारण 11 वाजले असतील. आई किचनमधून सर्व कामं आटपून हॉलमध्ये बसली आणि माझ्यासोबत आणि वडिलांसोबत काही गप्पा गोष्टी करू लागली. त्यातच घराच्या किचनमधून काहीतरी पडण्याचा आवाज आला. आईला वाटले कदाचित मांजर वगैरे असेल, म्हणून आई लगेच किचनकडे गेली आणि तिने काय बघितले काय माहीत ती जोरात किंचाळली. तिचे किंचाळे ऐकताच मी आणि माझे वडील लगेच किचनमध्ये पळत गेलो तर आई किचनमध्ये बेशुद्ध पडलेली होती. हा काय प्रकार आम्हा सर्वांसोबत घडत होता आम्हाला काही कळतच नव्हते. मी लगेच आमची मोटरसायकल काढली आणि आईला घेऊन कसेबसे हॉस्पिटलला पोहोचलो. तेवढी रात्र तर आम्ही हॉस्पिटललाच काढली आणि आई सकाळी शुद्धीवरही आली तर तिच्यासोबतही तसाच काहीसा प्रकार घडला होता. म्हणून त्या दिवशी सकाळी आम्ही सर्वच आमच्या जुन्या घरी पोहोचलो आणि त्या दिवशी मी आणि वडिलांनी त्या नवीन घराच्या काही लांब राहत असलेल्या काही शेजारी लोकांना विचारले तर त्यांचं एक असंभव उत्तर मिळालं. ते सांगत होते, एक कुटुंब तुमच्यासारखंच तिथं राहायला आलं होतं. त्यांच्यासोबतही तशा विचित्र घटना घडल्या आणि त्यांनीही काही दिवसातच ते घर सोडलं. त्या घराच्याच शेजारी गार्डनजवळ एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत त्या घरात असलेल्या काही अपघाती मेलेल्या पुरुषांना व स्त्रियांना तिथंच गाळलं आहे. म्हणून ते कधीकधी रात्री अपरात्री त्या घरामधील लोकांना दिसतात. आणि हो, त्या मेलेल्या स्त्रियांचा आणि पुरुषांचा त्या घरांमध्ये त्यांचा खूप जीव होता असेही काही लोक सांगतात. हे त्या लोकांचं एवढं ऐकून मी आणि माझे वडील चांगलेच आश्चर्यित झाले. म्हणून आम्ही त्या दिवसपासून ते आमचे नवीन घर विक्री काढलं आहे आणि आम्ही आमच्याच जुन्या घरात राहतो. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर आमच्या चॅनलला नक्की शेअर करा.